नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. दुर्दैव ज्या बेलापूर खुर्दने दुष्काळात 10 गावाची ताण भागवली, आज तेच गाव थेंब थेंब पाण्यासाठी तडफडत आहे आणि भटकत आहे. हा रिपोर्ट घेतला आहे आमचा एकजूट न्यूजचे अशोक शेलार प्रतिनिधी यांनी हा रिपोर्ट घेतलेला आहे. एकीकडे शासन हर हर घर हर हर जल घोषणा देत असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर खुर्द ऐतिहासिक गावामध्ये आज भीषण पाणी टंचाईचा सामना त्या लोकांना करावा लागत आहे. विशेष म्हणजे 1970 ते 71 म्हणजे 1972च्या ऐतिहासिक दुष्काळात ज्या गावाने 10 गावांची ताण भागवली, इतकं मुबलक पाणी बेलापूर खुर्दला होतं आणि त्यांनी एक लहान भाऊ असताना मोठा भाऊ बेलापूर बुद्रुक त्याची ताण भागवली. आज तेच बेलापूर खुर्द पाण्यासाठी तडफडत आहे, पण बेलापूर बुद्रुकला त्याची काहीच जाण राहिलेली नाही, असंच आमच्या अशोक शेलार यांना म्हणायचं आहे. 1970च्या दशकात पिण्याच्या पाण्यासाठी जेव्हा महिलांची वणवण सुरू होती, तेव्हा बेलापूर खुर्दने माणुसकीचे दर्शन घडवत सर्वांना पाणी दिले. आज परिस्थिती उलटी आहे. 1970च्या दशकात पिण्याच्या पाण्यासाठी जेव्हा महिलांना वणवण करावी लागत होती, त्यावेळेस बेलापूर खुर्दने माणुसकीचे दर्शन घडवून पाणी दिले आणि आज त्याच बेलापूर खुर्दला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. नदीकाठच्या विहिरी कोरड्या पडल्या. प्रशासन आणि राजकीय नेते याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. त्याचबरोबर त्यांना ह्या ग्रामस्थांचा आवाज ऐकू येत नाही असं वाटत आहे. डबक्यांमध्ये मासे मरून पडलेले आहे नदीच्या, त्याची दुर्गंधी वाढलेली आहे आणि एवढी दुर्गंधी वाढली का ते सगळ्या गावामध्ये निम्म्या गावामध्ये ते माशांची दुर्गंधी पसरलेली आहे. आणि दूषित पाणी म्हणजे त्या विहिरींचं त्या डबक्याचं दूषित पाणी पिण्याची वेळ त्या बेलापूर खुर्दमधल्या ग्रामस्थांवर आलेली आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झालेली आहे. शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत 80,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी दिमागात उभी केली बेलापूर खुर्द येथे, परंतु ज्या विहिरीतून पाणी उपसले जाणार आहे त्या विहिरीत कोरड्या पडलेल्या आहेत. टाकी तर बांधली, पण पाणी कुठून आणणार असा प्रश्न पडला आहे आणि असा संतप्त सवाल नागरिक करत आहे. आमचे प्रतिनिधी अशोक शेलार यांनी ह्या गावाचा आढावा घेतला, त्यामुळे त्यांना ही सगळी परिस्थिती निदर्शनास आली आहे आणि म्हणून आम्ही ही परिस्थिती तुमच्यापुढे मांडत आहोत. ज्या गावाने दुष्काळात अर्ध्या तालुक्याला जागवले त्या गावात पाण्याचे हाल पाहताना आज खूप वाईट म्हणजे शब्द नाही इतकं म्हणजे वाईट वाटत आहे. आणि अशीच परिस्थिती राहिली तर ग्रामस्थांचा सहनशीलतेचा बांध फुटल्याशिवाय राहणार नाही. पाण्याची सोय जर शासनाने लावली नाही, प्रशासनाने लावली नाही, लोकप्रतिनिधींनी त्यामध्ये भाग घेतला नाही, तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन येथील नागरिक छेडतील आणि होणाऱ्या संपूर्ण परिणामास जबाबदार प्रशासन राहील, अशी ही संतप्त प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी अशोक शेलार यांच्याकडे ग्रामस्थांनी बोलून दाखवली. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.